अर काय हो सीन, काय विषय आहे मित्रांनो ह्यो बघा. तर सकाळ सकाळी उठून आम्ही निघालो मंदूरला. जरा किरकोळ काम होतं, मालकाने तिकडे बोलवलेलं आणि जाऊन लगेच मालकाने भेटून बी आलो आपण. मंदिरात ना आलो काय बेकार विषय झाला आपल्यासोबत. थांबा धावतो. आणि आले आले डायरेक्ट आपण आलो दवाखान्यात, कारण आपल्या थोडं दाढीला लागले होते, हे बघू शकताय तुम्ही. आणि काय जास्त काय विषय नाही, थोडंच लागले आणि रक्त लय जायचं होतं. डॉक्टरांजवळ जाऊन आम्ही आलो डायरेक्ट महाराजांचं दर्शन घ्यायला. उदगिरीला जाता जाता महाराजांचं दर्शन घेऊन गेलो. तर भावानं आपण आता चाललोय उदगिरीला. आणि उदगिरीचा विषय माहितीच आहे तुम्हाला. वाकड्या तिकड्या वळणानं झपाझप निघत आम्ही चाललोय उदगिरीला. आणि आता उदगिरीच्या यात्रेला फक्त 10 दिवस. आणि यात्रेला येणाऱ्या लोकांना एक आग्रहाची विनंती. तर दादांना उदगिरीला आल्यानंतर फक्त काही करा, एवढाच विषय करा की हे गवताचा परिसर आहे ना, तो काही जाळू नका मित्रांनो. कारण या परिसरात असलेले जीव सगळे मरून जातात मित्रांनो. त्याच्यामुळे कृपा करून काही जाळू नका. आणि विषय असा की पावसाळ्याला 6 महिने आहेत अजून, आणि ह्या जनावरांना तोपर्यंत खायला काहीतरी पाहिजे. त्याच्यामुळं खरंच काही जाळायचा काय प्रयत्न करू नका मित्रांनो. या तुम्ही दर्शन घ्या उदगिरी देवाचं आणि निघून जावा. तर आपण आता पोहोचलोय कामाच्या ठिकाणी. आणि भाऊची उद्या पूजा असल्यामुळं आज आपल्याला काम कंप्लीट करायचं होतं, म्हणून लगेच लागलो कामाला. काम चालू करतोय तोवर बाहेर ना आवाज आला. तर बाहेर जाऊन बघतोय तर काय बेकार शीन नागिन डायरेक्ट फडी काढून वर. काय बेकार कार्यक्रम चालू होता त्याचा. आणि त्याच्यात काय मी काय पडायचं नको म्हटलं, म्हणून आम्ही काय नादाला लागत बसलो नाही. तर मित्रांनो धन्यवाद. आणि नागिनचं दर्शन घेऊन आपण आजचा लॉग इथंच संपवतोय. आणि भावाला फॉलो आणि लाईक करायचं विसरू नका.